चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे मटन रेसिपी। यापूर्वी आपण आपल्या चॅनलवर चिकनच्या बऱ्याच रेसिपी बघितल्या होत्या, तर आज मी तुमच्यासोबत मटनची एक भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे। चला तर आपण आज बघणार आहे झणझणीत अशी मटन ग्रेव्ही बनवायची कशी। अर्धा किलो मटण आपण घेतलेलं आहे। 10 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून मी ठेवलं होतं। त्यानंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। गॅसवर कुकर ठेवून घेतलाय। तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा आपल्याला हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्णपणे आपल्याला कांदा फ्राय करायचा नाहीये, हलकासा कांदा आपण कच्चाच ठेवणार आहे। कांदा आपला हलका गोल्डन झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेते। त्याला देखील व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि आता आपण यामध्ये मटण घालून घेणार आहे। आता मटनला थोडंसं पाणी सुटेल आणि ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। त्या पाणी आटवून घेतलं की त्याचा उग्र वास निघून जाईल आणि मग आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे। अर्धा ग्लास पाणी आपण मटनमध्ये घालून घेणार आहे। अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया। फास्ट फ्लेमवर 1 शिटी आणि स्लो फ्लेमवर 10 मिनिटं असं आपण मटण शिजवून घेणार आहे। मटण आपलं शिजतं आहे तोपर्यंत मसाले तयार करून घेऊ। 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलाय, 1 मोठा कांदा घेतला आहे, 10 ते 12 काजू आणि 1 चमचा कलिंगडच्या बिया घेतल्या आहेत। याची आपण सगळी पेस्ट करून घेणार आहे। सगळ्या पेस्ट मी करून घेतल्या आहेत आणि आलं लसूणची देखील मी पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर 1 वाटी दही घेतलं आहे। आता आपण थोडे सुके मसाले काढून घेऊया। 2 चमचे लाल तिखट घेते, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊया, 1 चमचा धने पावडर घेऊया आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेऊया। याच पद्धतीने सगळे मसाले आपण एकत्र काढून घेतले आहेत। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं आहे। त्यामध्ये तेजपत्ता घालून घेऊया। काही खडे मसाले आपण घेतले आहेत। 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची, 1 छोटी हिरवी इलायची, 4 ते 5 लवंग, 5 ते 6 काळी मिरी, थोडासा शहाजिरा आणि 1 चक्री फूल। सगळे मसाले एकत्र आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता आपण यामध्ये 3 हिरवी मिरची घालून घेऊया। मसाले छान तडतडले की आपण यामध्ये कांद्याची पेस्ट घालून घेऊ। कांदा आपण कच्चा वाटून घेतला आहे, त्यामुळं तेलामध्ये कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला लगातार कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। याला देखील छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे सुके मसाले आपण यामध्ये घालून घेऊ आणि याला देखील व्यवस्थित तेलामध्ये एकजीव करून घेऊया। मसाले आपले छान परतून निघाले पाहिजे आणि मसाले आपले खाली करपले नाही पाहिजे, यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। थोडंसं पाणी घातलं ना की मसाले छान परतून निघण्यास आपल्याला मदत होते। अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलं आहे।
आणि व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। लगातार आपल्याला चमच्याने याला ढवळून घ्यायचं आहे। मसाल्याला आपल्या छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये दही घालून घेऊ आणि दही देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशी मटण ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। खूप कमाल अशी रेसिपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल। सगळे मसाले आणि वाटण आपण कच्चं वापरलं आहे, त्यामुळे आपल्याला सगळं काही तेलामध्ये खूप छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण टोमॅटो प्युरी यामध्ये घालून घेतली आहे। याला देखील व्यवस्थित 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण काजू आणि कलिंगडच्या बियांची जी पेस्ट केली होती ती देखील आपण यामध्ये घालून घेतली आहे। याला देखील आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे। एक चमचा मीठ ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया। याला 5 मिनिटे आपण असंच उकळू देऊ आणि मटण आपलं शिजलं की नाही ते बघून घेऊ। मटण आपलं सांगितलेल्या वेळेमध्ये व्यवस्थित शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकताय मटण किती आपलं छान प्रॉपर शिजलेलं आहे। आता आपण मटण ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया। ग्रेव्हीमध्ये आपण अजून वरतून पाणी घातलेलं नाही आहे। मटण शिजताना जे काही आपण पाणी घातलं होतं तेवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। मसाले भाजताना आणि मसाल्याची पेस्ट करताना जे काही थोडं पाणी लागलं असेल तेवढं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि 1 कप पाण्याने आता आपण कुकर धुवून ते पाणी देखील यामध्ये घालून घेऊ। सगळं मिळून जर बघितलं तर अंदाजे आपण 1.5 ग्लास पाणी या सगळ्या ग्रेव्हीमध्ये वापरलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी यामध्ये घालू शकता, पण शक्यतो ही ग्रेव्ही दाटसरच चांगली लागते। आता आपण यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया। 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून ग्रेव्ही आपल्याला उकळून घ्यायची आहे। मटण ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही देखील ऑलरेडी आपली छान मसाल्यासोबत आपण परतून घेतलेली आहे, त्यामुळे फक्त 10च मिनिटांसाठी आपण याला उकळून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर मी गॅस बंद केला होता आणि 5 मिनिटं ग्रेव्ही मी वाफेमध्येच ठेवली होती। तुम्ही बघू शकताय ग्रेव्ही आपली तयार झाली आहे आणि कलर बघा तुम्ही ग्रेव्हीला किती छान आलेला आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी खूप कमी वेळ आपल्याला लागलेला आहे। एका गॅसवर आपण मटण शिजायला टाकलं होतं आणि दुसऱ्या गॅसवर आपण मटण ग्रेव्हीची तयारी करून घेतली होती, त्यामुळे खूप कमी वेळेमध्ये झणझणीत आणि स्वादिष्ट अशी मटण ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्हाला आपली मटण रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा।